नमस्कार मित्रांनो. एखादी मिळकत असते, ती मिळकत अज्ञानाच्या नावे असते आणि अज्ञानाच्या नावे असलेली मिळकत अज्ञान पालन करणार आई असते आणि त्या अज्ञान मुलामुलींचे ज्यांचं कोणाच्या नावे मिळकत आहे तर त्यांचे वडील सुद्धा जिवंत असतात. तर या अज्ञानाच्या मिळकतीची जर का माननीय कोर्टाच्या आदेशाशिवाय खरेदी विक्री झाली तर ते अलायनेशन जे आहे, ते जे ट्रान्सफर आहे ते बेकायदेशीर ठरतं असं म्हटलेलं आहे. मोर पर्टिक्युलरली विशेषतः जर का वडील हयात असताना जर का आई त्या ठिकाणी पालनकर्ता म्हणून लावलेली असेल, नोंदवलेली असेल आणि आईनं जर ती मिळकत माननीय कोर्टाच्या परवानगीशिवाय जर का ट्रान्सफर केली तर ते जे ट्रान्सफर आहे, ते जे अलायनेशन आहे, त्याची जी तब्दिली जी आहे ती तब्दिली बेकायदेशीर ठरते. असा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचा तो न्यायनिर्णय आहे, जो 2006 ऑल महाराष्ट्र रिपोर्टर 2006 ऑल महाराष्ट्र रिपोर्टर 434 यामध्ये रिपोर्टेड झालेला आहे. आणि या केसच्या निकालाची जी तारीख आहे ती 12 डिसेंबर 2005 आहे. आणि मित्रांनो, या केसचं जे नंबर आहे तो आहे सेकंड अपील नंबर 629/1990 आणि पार्टीची जी नावं आहेत या केसमधल्या, तर या सुभाषप्पा सुभाषप्पा पुंडलिकाप्पा मेटी, सुभाषप्पा पुंडलिकाप्पा मेटी विरुद्ध मारुती लक्ष्मणराव सावरकर असं या पार्टीचं नाव आहे. म्हणजे सुभाषप्पा पुंडलिकाप्पा मेटी विरुद्ध मारुती लक्ष्मणराव सावरकर आणि निकालाची तारीख आहे 12 डिसेंबर 2005. तर या केसमध्ये सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे. त्याची जी हेडनोट आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो की हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956. आपल्याला माहीत आहे की जे मायनर मुलं आहेत, अज्ञान मुलं आहेत, त्यांच्या मायनॉरिटीच्या अनुषंगानं, अज्ञानपणाच्या अनुषंगानं आणि त्यांच्या पालनपोषणाच्या अनुषंगानं आपल्या भारतामध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट नावाचा एक ॲक्ट आहे 1956चा आणि त्याच्यामध्ये एक 8 कलम आहे, कलम 8. तर त्याच्याप्रमाणे प्रॉपर्टी ऑफ अ मायनर, एखादी प्रॉपर्टी जर मायनरची असेल, अज्ञान मुलाची असेल, अलायनेशन बाय मदर, मुलाच्या नावे मिळकत आहे, अज्ञान पालन करणारी आई आहे आणि त्या आईने अज्ञानाच्या वतीने मेहरबान कोर्टाच्या परवानगीशिवाय ती मिळकत विक्री केली किंवा त्याची काही तब्दिली केली. परमिशन ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट नॉट ऑब्टेनड, म्हणजे मेहरबान कोर्टाची परवानगी घेतली नाही आणि परवानगी न घेता आई अज्ञान पालक आहे, मुलगा अज्ञान आहे, ती मिळकत जर का कोर्टाच्या परवानगीशिवाय जर का ती ट्रान्सफर केली तर अलायनेशन इज इनव्हॅलिड अँड वाईड ॲबिनिशो असं या केसमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तो व्यवहार हा बेकायदेशीर व रद्दबातल आहे असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि दुसरा जो एक हेड नोट आहे तर आर्टिकल 64 आणि आर्टिकल 65 मुदतीच्या कायद्याचं, याचाही उहापोह यामध्ये करण्यात आलेला आहे. ज्यांनी घेतली होती त्यांचं म्हणणं होतं की ॲडव्हर्स पोझिशननं, विरुद्ध कब्जानं मी मालक आहे. तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्स पोझिशन, अलायनेशन ऑफ अ मायनर प्रॉपर्टी बाय मदर without obtaining permission of the district court, alienation is invalid. Possession of the property by transferee cannot be adverse. म्हणजे 12 वर्षापेक्षा जास्तीचा जरी ताबा असला त्याच्यामध्ये तरी सुद्धा तो कब्जा ॲडव्हर्स पोझिशन, विरुद्ध कब्जाचा होणार नाही, कारण आईनं मेहरबान कोर्टाच्या परवानगीशिवाय अज्ञान मुलाची मिळकत जर का ट्रान्सफर केलेली असेल तर ते ट्रान्सफरच मुळात बेकायदेशीर आहे असं या केसमध्ये म्हटलेलं आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओच्या खाली आपल्याला जर कलरचं हाईप नावाचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा. आपण ते क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. खूप खूप धन्यवाद.